आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। भारतीय जनता पार्टीचे माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी 2019 ची जी निवडणूक जिंकली ती केवळ जालना जिल्ह्यातील उद्योजकांच्या भरोशावर, आणि या उद्योजकांना एक विश्वास दिला होता की जालन्यामध्ये भारतीय रसायन संस्था मुंबई म्हणजेच ICT आणि ड्रायपोर्ट ह्या दोन महत्त्वाच्या संस्था येत आहेत आणि यामुळे उद्योजकांना खूप मोठा फायदा होणार आहे। परंतु हे आश्वासन डोंगर पोखरून उंदीर निघाल्याप्रमाणे झाले। त्यामुळे कदाचित 2024च्या निवडणुकीला रावसाहेब दानवे यांना पराभवही स्वीकारावा लागला आहे। कदाचित तोंडावर आलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जालना जिल्ह्यातील भाजपांच्या उमेदवारांना फटका बसू नये म्हणून की काय, आज रसायन तंत्रज्ञान संस्थेमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये शासनाची खरी परिस्थिती उघड झाली। आत्तापर्यंत केवळ या संस्थेला फक्त 9.5 कोटी रुपये मिळाले आहेत। त्यामध्ये 3.5 कोटींची जागेसाठी संरक्षण भिंत उभारणार आहे। उलट इथे आत्तापर्यंत 31 कोटी रुपये हे रसायन संस्थेचे खर्च झाले आहेत, ते शासनाने अद्यापपर्यंत दिलेले नाहीत। त्यातच शासनाच्या हलगर्जीपणामुळे ज्या 200 एकरवर ही रसायन संस्था उभा राहणार होती त्या संस्थेवर अतिक्रमण झालेले आहेत। त्यामुळे या जागेचा वाद देखील सुरू आहे। परंतु हा वाद सोडवण्यासाठी ना लोकप्रतिनिधींना वेळ आहे, ना जिल्हाधिकाऱ्यांना वेळ आहे, ना तहसीलदारांना। मग हा प्रश्न सुटणार कसा? भविष्यात पुढील 2 महिन्यांमध्ये हा प्रश्न सुटला नाही तर सरकार देखील बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि सरकार बदलले तर ही संस्था पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडणार आहे। किंबहुना या संस्थेत आत्तापर्यंत इमाने इतबारे काम करणारे कर्मचारी या संस्थेला पाठ दाखवण्याची शक्यता निर्माण झाली आहे। हा सर्व रिपोर्ट आहे तसा आणि जसा घडला तसा हा आपल्यापर्यंत। सर, असा आहे, मी प्रश्न विचारला की या कॉलेजला मान्यता मिळून किती वर्ष झाले? त्यांनी सांगितलं 2018ला आपण वर्ग सुरू केले, मान्यता 2017ला मिळाली, म्हणजे 6 वर्षाचा कालखंड गेला। बॅचेस किती बाहेर पडल्या? एक बॅच बाहेर पडली, एक बॅच दोन बॅचेस दोन बॅच बाहेर पडल्या। या 6 वर्षात तुम्हाला हे प्लॅन बनवायला किंवा सरकारचा पैसा आला नाही म्हणून आम्ही बिल्डिंग उभी करू शकलो नाही किंवा काही पुढची कारवाई करू शकलो नाही, अशा काय अडचणी आल्या? सरकारने तुम्हाला पैसा दिला नाही का? मी सांगू? हा सांगा। आता म्हणजे आतापर्यंत सरकारने आम्हाला सुरुवातीला जवळजवळ 23 कोटी रुपये दिले, ज्याच्या बेसिसवरती आम्ही जी काही नवीन इन्स्ट्रुमेंट्स आणलेली आहेत, जी सध्या इन्स्ट्रुमेंट्स इकडे लावलेली आहेत, ते ज्या इन्स्ट्रुमेंट्सच्या बेसिसवरती रिसर्च चालू राहतो, नंतर जी काही लॅबोरेटरीज लागतात त्याच्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत तेवढ्या इन्स्ट्रुमेंटसाठी आम्हाला पैसा मिळाला। पण त्याच्याशिवाय जी काही सॅलरी ग्रांट असते, जी काही लोकांना म्हणजे फॅकल्टीला आम्ही पगार देतो, हे सगळं जवळजवळ 31 कोटी रुपये खर्च हा ICT मुंबईने त्यांच्या स्वतःच्या अकाउंट मधून केलेला आहे आणि त्याच्याबद्दल आम्हाला अजून गव्हर्नमेंट कडून काहीही पैसे मिळालेले नाही आहेत। जरी आमचं परवा बोलणं झालं, ही सगळी ग्रांट आम्हाला एलिजिबल आहे, सगळे पेपर्स सबमिट केलेले आहेत, सगळं म्हणजे रस्तोगी सरांशी पण बोललेलं आहे, टेक्निकल हायर एज्युकेशन सेक्रेटरीशी बोललो आहे, चंद्रकांत दादांशी बोललेलं आहे आणि हे सगळं झालेलं आहे। फक्त फायनान्स मध्ये येऊन थांबलेलं आहे। ते झालं तर आम्हाला पुढच्या गोष्टी पण करता येतील। दुसरं, सध्या आम्हाला 55 कोटी रुपये हे कन्स्ट्रक्शन फेज 1 सुरू करायची परवानगी दिलेली आहे। त्यातले 9.9 करोड रुपीज 9.9 कोटी रुपये सध्या आमच्याकडे येणार आहेत। त्यातले आम्हाला 3.5 कोटी मिळालेले आहेत। ते 3.5 कोटी आम्ही सध्या कंपाऊंड वॉल आणि या याच्यासाठी बांधण्यात खर्च करतोय।
आणि आर्किटेक्टची फीज आणि कोटेशन्स इन्व्हाइट करणं, डेव्हलप करणं, या सगळ्या ऍक्टिव्हिटीज झालेल्या आहेत. सगळं शॉर्टलिस्ट झालेलं आहे. आणि तुम्ही बघितलं असेलच, अजय कुलकर्णींनी अतिशय मन लावून जीव ओतून काम केलेलं आहे. आणि ते त्यांची आणि आमच्या बरोबर कम्पॅटिबिलिटी इतकी छान आहे की ते त्यांचं तसं व्हावं. आणि हे जे स्वप्न सगळ्या जालनाच्या लोकांचं आहे ते तसं स्वप्न पुरं व्हावं ही आमची मनापासून इच्छा आहे. आम्हाला दोन गोष्टींमध्ये तुमची मदत पाहिजे साहेब. एक तर सध्या जी जागा आपल्याला 203 एकर मिळालेली आहे त्या जागेवरती काही अतिक्रमण आहे किंवा काही लोकांचा दावा त्या जागेवरती आहे. आणि आम्ही तहसीलदाराबरोबर 3 मीटिंग्स घेतलेल्या आहेत. जास्त माहिती तुम्हाला शशांक सर भस्के सर सांगतील. एक मीटिंगला मी पण होतो. तहसीलदारांकडून कलेक्टरकडून आम्ही कितीतरी आमच्या मीटिंग झालेल्या आहेत आणि त्यांनी करतोय असं आश्वासन दिलेलं आहे. पुढची मीटिंग 19 तारखेला आहे. त्या मीटिंग बरोबर जर हे सगळं रिझॉल्व्ह झालं तर आम्ही कंपाऊंड वॉल पुरी करून पुढचा जो काही एरिया आयडेंटिफाय केलाय ज्याच्यामध्ये या सगळ्या बिल्डिंग तयार होणार आहेत त्या बिल्डिंगच्या बांधकामाला आम्ही सुरुवात करू शकू. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की ज्या काही पोझिशन्स आहेत म्हणजे फॅकल्टीच्या ज्या शिक्षकांच्या पोझिशन्स आहेत त्या पोझिशन सुद्धा मान्य केलेल्या आहेत सरकारने. पुन्हा त्या मान्य केलेल्या पोझिशन्स आणि त्याला लागणारं बजेट हे पुन्हा फायनान्स डिपार्टमेंटमध्ये येऊन थांबलेलं आहे. ते जेपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्हाला कोणाला एम्प्लॉय करता येत नाही. आणि झालंय असं सर, इतकी चांगली मुलं आणि चांगले लोक चांगली फॅकल्टी आपल्याकडे आलेली आहे पण त्यांचं भवितव्य इतकं अनसर्टन आहे की अजून त्यांना परमनंट जॉब्स मिळालेले नाहीयेत. ते फक्त आयसीटी या नावावरती आणि सांगण्यावरती आपल्याकडे थांबलेले आहेत आणि आपल्याबरोबर काम करतायत. जर हे केलं नाही लवकर तर ही लोक ही सगळी एवढी चांगली आहेत की त्यांना दुसऱ्या कुठेही जागा मिळू शकेल. पण आयसीटीच्या प्रेमाखातर हे सगळे लोक गेले 4 वर्ष 5 वर्ष आपल्याबरोबर काम करतायत. आणि हे जर लवकर झालं तर त्याचा आपल्याला खूप फायदा होईल. सगळे जीव तोडून काम करणारे लोक आहेत. त्यांना फक्त संधी मिळायला पाहिजे, पैशाची कमी रसायला पाहिजे. आणि आम्ही आतापर्यंत 31 कोटी खर्च केले म्हणजे आमच्या आयसीटीच्या रिझर्व्ह मधून हे खर्च केलेले आहेत. ते जर आम्हाला परत मिळाले लवकरात लवकर तर आणखी पुढे 30-35 कोटी आम्ही तसे खर्च करू शकू. पण त्याच्याबरोबरच जर गव्हर्नमेंटकडून आम्हाला अश्युरन्स मिळाला, गॅरंटी मिळाली की सर आपल्याला हे तुम्हाला 1 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये एवढे पैसे आम्ही अवेलेबल करून देऊ, आम्ही अजिबात मागे पुढे न बघता जे काही आमचे प्लान्स आहेत ते संपूर्णपणे प्लान्स तुमच्या सांगण्यावरून तुमच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कंप्लीट करू याची मी तुम्हाला ग्वाही देतो. तुमचे काही अधिकारी आणि आमचे स्थानिकचे जे काही या विषयामध्ये लक्ष घालतात अशी मंडळी माझ्याकडे आली होती. त्यांनी मला सांगितलं होतं की आम्हाला 60 कोटी रुपयाची गरज आहे. मी स्वतः चंद्रकांत दादाकडे आलो आणि बसून फाईल आम्ही बोलवून घेतली आणि यांना 60 कोटी द्या अशा प्रकारचे आदेश त्यांनी त्या टायमाला दिले. मी पण होतो त्या मीटिंगला साहेब. आता तुम्ही सांगितलं 55 कोटी रुपये आम्हाला मिळाले पण त्यातले फक्त 3.5 लाख रुपये 3.5 कोटी तुम्हाला मिळाले. माझं असं मत आहे हे सरकार आहे आणि सरकारमध्ये तुमची जी हद्द आहे त्या हद्दीपर्यंत तुम्ही जाऊ शकता. त्याच्या पुढं जेव्हा कधी आडती ही गोष्ट तेव्हा तुम्ही आमच्या सारख्याचा सहारा घेतला पाहिजे. मी या समजमध्ये आता की तुम्हाला 55 कोटी रुपये मिळाले, कामाला पटपट पटपट सुरू व्हायला पाहिजे. आम्ही नुसतं चित्र आमच्या डोळ्यापुढे उभं राहत आहे की आता आयसीटी कॉलेजला पैसे आले. आम्ही बाहेर बी भाषणातून सांगितलं की आम्ही आयसीटी कॉलेजला 55 कोटी आणले पण 55 कोटी पैकी 3.5 कोटी आमच्या खात्यावर जमा झाले आणि त्याच्यातून आम्ही वॉल कंपाऊंड करतो, बिल्डिंग आम्ही करू शकत नाही. कारण पैसा मी एक थोडं करेक्शन करतो. 3.5 कोटी आम्ही ऑलरेडी खर्च केले. आम्हाला या बजेटमध्ये 24च्या बजेटमध्ये 9.5 कोटी ऍडिशनल सँक्शन झालेले आहे जे आम्हाला डिसेंबर पर्यंत संपवायचे आहे. आणि एवढंही दादांनी परमिशन हे दिलेले परवानगी दिली किंवा अश्युरन्स दिलेला आहे की जर हे डिसेंबर पर्यंत तुमचे पैसे संपले तर पुढच्या मार्च पर्यंत आम्ही आणखी 25 कोटीची ग्रँट तुम्हाला या फायनान्शियल इयर मध्ये रिलीज करू. ऍडिशनल बजेटमध्ये ते सँक्शन केलेलं आहे.
हे तुम्हाला टोकन ग्रँट आहे. एकदा का हो. 10 रुपयाची तरतूद केली रे तर 10 कोटी सुद्धा मिळू शकतात. हो म्हणजे फेज वाईज तो पैसा तुम्हाला मिळणारच आहे. तुम्हाला बरोबर. एकदा का त्यांनी 55 कोटीवर सही केली म्हणल्यावर तो पैसा द्यायची शासनाची जबाबदारी आहे. आणि जर तो पैसा तुम्ही त्या टायमाला खर्च नाही करू शकले तो स्पिलओव्हर मध्ये पुढे पुढे तो पैसा येतोच आहे. याच्यासाठी माझं असं मत आहे की तुम्हाला 9.5 कोटी रुपये आता भेटलेत ना, म्हणजे देणार आहेत ना हो आता. हो तुम्ही आहेत आमच्याकडे आमच्याकडे आहेत ते पैसे आहेत खर्च आता. करायला. मग याचा जो प्लॅन तुम्ही केला तो काय प्लॅन केला बिल्डिंगचा आता? सर माझं एक ऐका, मी सुद्धा एक संस्था चालक आहे. ही पण एक संस्था आहे. माझ्याकडे 17,500 विद्यार्थी शिकतात माझ्या संस्थेमध्ये. या वर्षी मी ॲग्रिकल्चर कॉलेज आणलं. कॉलेजला माझ्याकडे बिल्डिंग चांगली आहे, मोठी बिल्डिंग आहे, प्रशस्त जमीन पण आहे. पण पहिलंच वर्ष आत्ता 1 महिन्याभरापूर्वी मला परवानगी मिळाली आणि आम्ही ॲडमिशन सुद्धा गव्हर्नमेंटच्या ह्याच्यात आम्ही आलो आणि मुलं येत आहेत ॲडमिशन घ्यायला. पण जेव्हा कॉलेजमध्ये येतात आणि जेव्हा बघतात तर काही अजून इथं राहण्याची नीट सोय नाही, कारण ते नवीनच आहे. महिना झाला, एका महिन्यात तर मी काही कॉलेजला हॉस्टेल उभं करू शकत नाही. जेव्हा ICT कॉलेजला लोक येतात तेव्हा लोक पहिले तुम्ही सुविधा काय देता. ICT कॉलेजला काही जालना जिल्ह्यातले संभाजीनगर जिल्ह्यातले लोक येतील असं नाही आहे, देशभरातून लोक येतील. तेव्हा इथं काय सुविधा उपलब्ध आहे याच्यावर सुद्धा मुलांचं या ठिकाणी ॲडमिशन घेणं न घेणं अवलंबून राहणार आहे. माझं मत हे 9.5 कोटी तुमच्या खात्यावर जमा आहेत ना, या 9.5 कोटीमध्ये तुम्हाला फर्स्ट प्रायोरिटी कशाला द्यायची, सेकंड कशाला द्यायची हे आम्ही तुम्हाला सांगण्याची गरज नाही. गरज पाहून तुम्ही हे खर्च केले पाहिजे, हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा आहे की आता या सरकारला या टर्मला 1 महिन्याचा कालावधी आहे. या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला काही अडचणी आहे का सरकारच्या? ही गोष्ट आता अशा बैठकीत नाही, पण केव्हा तरी तुमच्या 2 माणसांनी येऊन आमच्याजवळ बसून जसं मागच्या वेळेस आपण बसलो होतो तसं आता हे करून घ्यायला पाहिजे.